नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील, आपल्याला आठवत असेल 29 ऑगस्ट 2023 याच दिवशी आंतरवाली सराटीमध्ये जे काही घडलं त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे, अख्ख्या देशाला नव्हे, अख्ख्या जगात मनोज जरांगे यांचं नाव पोहोचलं। मनोज जरांगे म्हणजे मराठा आरक्षणासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आणि शेवटी याच नेतृत्वाच्या अधिपत्याखाली सगळे मराठे एकवटले आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी घमासान सुरू झाली। इतकंच नव्हे तर त्यानंतर त्यांनी जी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केला, पण वाशीलाच 27 जानेवारीला त्या ठिकाणी एक समझोता झाला, तोडगा निघाला आणि मग मात्र मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत परतले। पण नंतर मात्र पुन्हा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या का, त्या मागण्यांमधून त्यांच्या पदरी काय पडलं याचं उत्तर या आंदोलनातून आता आपल्याला मिळणार आहे। कारण जरांगे पुन्हा एकदा 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत। खरं तर जरांगे पुन्हा एकदा निघाले मुंबईला असंच म्हणावं लागेल। आता या दरम्यान त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन मराठा समाजाशी संवाद साधला, कसं कुठल्या मार्गाने जायचं हे ठरवलं आणि आज त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आपण मुंबईला कोणत्या मार्गाने जाणार आहोत, किती तारखेला जाणार आहोत हे देखील स्पष्ट केलं। पण याच दरम्यान त्यांनी ज्या काही सभा घेतल्या, विशेषतः बीडची मांजरसुब्याची इशारा सभा, या सभेत मात्र ते फडणवीसांबद्दल किंवा त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले, असं काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यावर मात्र मग जरांगे वर्सेस भाजप असा सगळा पट आपल्याला पाहायला मिळाला। तेवढ्यात तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील गेवराईत जाऊन आपलं शक्ती प्रदर्शन करून आले आणि त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जरांगे भले मुंबईला निघाले असतील तरी आम्ही मात्र जरांगेंचा गणपती मुंबईच्या आधीच अडवणार, त्यांना आम्ही मुंबईत जाऊ देणार नाही। आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का? आता या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर अर्थात या आंदोलनादरम्यान मिळेलच, पण माझं लाईव्हच त्यावर आहे। जरांगे निघाले मुंबईला, लईच माग लागली तर सगळंच गबाळ उचलीन, लय लागलंय काय, नाटकं करतोय काय। आता ही जरांगेंची गावरान भाषा जे नेहमीप्रमाणे ते वापरत असतात आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात। मनोज जरांगे एक मराठ्यांसाठी सळसळतं व्यक्तिमत्व, आतापर्यंत 40 वर्ष मराठा आरक्षणाचं आंदोलन जे काही आपण पाहत आलोय, आरक्षण त्यांच्या किती वाट्याला आलं हे देखील आपण बघितलंय। पण जरांगेंसारखं एक खमक्या नेतृत्व जो स्वतःच्या जीवाची बाजी लावतो, जो स्वतःच्या जीवाला कुठलाही विचार न करता बिनधास्तपणे 6-7 दिवस उपोषण करतो आणि आपल्या मराठ्यांसाठी माग खंबीरपणे भक्कमपणे उभा राहतो, त्यामुळं या जरांगेंच्या सोबत आता पुन्हा एकदा अख्खा मराठा समाज एकवटलेला आहे आणि हे मराठांचं वादळ आता मुंबईच्या दिशेने 27 तारखेला कूच करणार आहे। खरं तर 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंतचा जो काही सगळा प्रवास जरांगेंचा असेल तो अत्यंत महत्त्वाचा असेल। यावर निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस प्रशासन मंत्री या सगळ्यांवर एक बॉदरेशन येणार आहे, एक दबाव येणार आहे। पण यातून मराठ्यांना स्पष्टपणे जरांगेंनी सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला दगड मारून आरक्षण मिळवायचं नाहीये, आपल्याला उपोषण करून आरक्षण मिळवायचंय, आंदोलन करून आरक्षण मिळवायचंय आणि ते आता मिळाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही। त्यामुळे त्यांनी जे स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यात त्यांनी क्लिअर केलंय की आता ठरलं, 27 ऑगस्टला निघायचं, 28 ला संध्याकाळी मुंबईत पोचायचं आणि 29 पासून बेमुदत उपोषणाला बसायचं। आता माग हटायचं नाही, आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही। ही भूमिका जरांगेंनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन चेतवली, पेटवली, सगळे मराठे पुन्हा एकत्रित केले आणि मग मात्र ठरलं की 27 ऑगस्ट पासून निघायचं। सगळेजण म्हणतात की अरे जरांगेंना हे माहित नव्हतं का
की ऑलरेडी एक 27 ऑगस्टलाच महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवासारखा सण सुरू होतोय, गणपती बसतायत. खरं तर मला या सगळ्यांना एक माहिती करून द्यायची आहे की जरांगेंनी 29 तारीख का निवडली असावी. त्याचं कारण जरांगेंनी याच दिवशी 2 वर्षांपूर्वी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रभर त्याची चर्चाच झाली नाही तर त्याची दखल देखील महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागली होती. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यानंतर काय घडलं, सगळे मंत्री संत्री आंतरवाली सराटीत जाऊन आले. त्या ठिकाणी मग GR वर चर्चा, आंदोलनावर चर्चा, कधी उपोषण धरलं, कधी उपोषण सुटलं, बरंच काही घडलं. पण जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्या का याचं उत्तर मात्र अनुत्तरितच राहिलं. त्यांच्या मागण्या ज्या त्यांनी केलेल्या त्याचा पुनरुच्चार आज त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठा कुणबी एकच आहेत, अंमलबजावणी करा. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. सगळे सोयऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आता या ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत यासाठीच त्यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषणाचं आंदोलनाचं हत्यार उपसलंय, हे काही सांगायची गरज नाही. खरं तर आता जरांगेंसोबत मराठा समाज पूर्वीसारखा असेल का याची उत्तरं आपल्याला विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी घेतलेल्या सभा जेव्हा पाहिल्या त्याच वेळी कळालं. परवाची मांजर सुब्यातली कालची बीडची जी सभा होती ती सभा पाहतानाच सगळ्या मंत्र्यांवर आता पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण झालाय. खरं तर मराठ्यांची ताकद म्हणजे मनोज जरांगे बनलेले आहेत आणि मनोज जरांगेंची ताकद म्हणजे मराठा ठरलेले आहेत. त्यामुळे एक मराठा लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दुमदुमणार आहे एवढं नक्की. जरांगेंनी आता जे काही आंदोलन पुकारलेलं आहे, जसं 2024 ला आपण बघत असू, आपल्याला माहिती आहे जानेवारीपर्यंत वाशीपर्यंत गेले आणि परत आले. आता मात्र ते तसं करून देणार नाहीत आणि ते करणारे नाहीत, कारण की एकदा ठेच लागली की माणूस शहाणा होतो. जरांगेंना याच्यातून शहाणपण आलेला आहे की बस आता आझाद मैदानावर जायचं म्हणजे जायचंच आणि कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवूनच परत यायचं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, एवढी 3 दिवस फक्त माझ्यासोबत या, पुढचं काय करायचंय मी बघतो, नंतर तुम्ही परत गेलात तरी चालेल. आता यावेळी जरांगेंच्या ज्या सगळ्या गावरान भाषेचा ते वापर करतात, बोलतात, टीका करतात, पण त्याचा अर्थ वेगळा काढून त्याचे व्हिडिओ व्हायरल करून जरांगेंना कसा नामोहरम करता येईल असा देखील बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. आया बहिणींवरून जरांगे या ठिकाणी शिवीगाळ करतात, हा कसला संघर्ष योद्धा, अशी देखील टीका अनेक जणांनी केली. पण जरांगेंनी स्पष्टपणे केलेला आहे की मी फडणवीसांवर, त्यांच्याविषयी, त्यांच्या आईविषयी एकदाही अपशब्द वापरलेला नाही आणि जरी तो चुकून तोंडातून बाहेर पडला असेल तरी तो माग घेतो, असं देखील जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे. कालच्या सभेत खरं तर मनोज जरांगे पाटलांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कशी कूच करणार आहोत याची घोषणाच केली आणि याच सभेतले त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किंवा त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरला असे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग भाजपच्या चित्रा वाघ यांनी तो व्हिडिओ ट्विट केला आणि मग मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी जरांगेंवर हल्ला चढवला. मग आमदार नितेश राणे असतील, भाजपचे नेते त्या ठिकाणी प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, या सगळ्यांनीच जरांगेंवर तोंडसुख घेतलं. यामध्ये नितेश राणे काय म्हणाले, जे रक्तानं मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो त्यांनीही कायम कुणाच्याही आई बहिणीचा आदरच केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी, मात्र आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कुणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे जरांगेंनी लक्षात ठेवावं. नितेश राणेंची प्रतिक्रिया येते न येते तोच प्रसाद लाड यांनी देखील जरांगेंवर निशाणा साधला. जरांगे पाटील यांना माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी आपल्याला आया बहिणींचा सन्मान कसा करावा हे शिकवलंय. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली
दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करताय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आईचा अवमान करताय, हे कदापि सहन केलं जाणार नाही. ज्या शरद पवारांनी एवढं वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की तुमची नौटंकी सुरू होते, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला. त्यानंतर प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया आली. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, मात्र देवेंद्रजींची पैदास काढणं ही विकृती आहे. आम्ही त्यांना जरांगे म्हणायचो, जरांगे दादा म्हणायचो, मात्र जरांगे कसली औलाद आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, मराठा समाजाचे फक्त आपणच आहोत या आविर्भावात राहायचं. मुख्यमंत्र्यांच्या आईचा जरांगेंनी अपमान केलाय, शिवराळ भाषा वापरली. आम्ही तुम्हाला चिंदीचोर वगैरे म्हटलं तर चालेल का? तू कोण जरांगे? आपण आपल्या मर्यादेत राहा, अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी जरांगेंना दिला. सुसंस्कृत माणूस कोणीही असं बोलणार नाही. जरांगे आंदोलन कर, मात्र असं काही बोलू नको. मराठा समाजाच्या प्रश्नांसोबत फितुरी करू नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहनशील आहेत, ते चर्चा करतील, असा हल्लाबोल देखील प्रवीण दरेकर यांनी केला. याच दरम्यान चित्रा वाघ यांनी काही व्हिडिओ ट्विट केले. या व्हिडिओमध्ये त्यांनी व्हिडिओ ट्विट करताना मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान असे लिहून त्यांचे 2 व्हिडिओ त्या ठिकाणी एक्स या हँडलवर टाकले. पहिला व्हिडिओ 25 फेब्रुवारी 2024 आणि दुसरा 24 ऑगस्ट 2025. यावरून जरांगे पाटील यांनी शेलक्या भाषेत चित्रा वाघ यांचा समाचार घेतला. पण आता चित्रा वाघ नेमक्या काय म्हणाल्यात त्या देखील ट्विटवरून आपण तुम्हाला मी ऐकवतो. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री फडणवीसांवर, त्यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही. याच दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठा विरोध दर्शवला. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली. एवढंच नव्हे तर ते स्वतः तक्रार करण्यासाठी आझाद मैदान येथे दाखल झालेत. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये, त्यांचं आंदोलन रोखून धरा अशी मागणी केली आहे. आता या दरम्यान लक्ष्मण हाके आज गेवराईमध्ये दाखल झाले. खरं तर गेवराईत येऊन तर दाखव असं जे काही त्यांना आव्हान करण्यात आलं होतं, त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष्मण हाके पोहोचले. त्या ठिकाणी काही मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये थोडीफार आपल्याला त्या ठिकाणी एक झटापट पाहायला मिळाली, दगडफेक देखील झाल्याचं पाहायला मिळालं. पण त्या ठिकाणी या लक्ष्मण हाकेंनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की आम्ही ओबीसी विस्थापित असंघटित आहोत. आम्ही मनोज जरांगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही, त्याला अलीकडेच विसर्जित करायला लावू. ओबीसींचं गाव आमचं आहे, ओबीसी वाड्या वस्त्या आहेत. तो आमची आय काढत असेल, पुतळे जाळत असेल, आमच्याच माणसांना आमच्याच अंगावर सोडत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरू. दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही. दहशत निर्माण करणारी जात मागास असू शकत नाही. जरांगेंनी कितीही दहशत निर्माण केली तरी संविधानानं त्यांना आरक्षण भेटू शकत नाही. बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे त्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. तसं झालं तर देशभरातील ओबीसी संपलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयमाय काढणारे जरांगे पाटील आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये चौकात भले मोठे बॅनर उभे केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, जरांगे पाटील यांना रसद पुरवायची आणि पाठिंबा द्यायचा, हे सुरू आहे. शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाची जरांगे पाटलांना सपोर्ट आहे. दोघांमध्ये मदत कशी करायची त्यासाठी चढाओढ लागली आहे. उघड पाठिंबा देत आहेत. शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कितीही सांगितले तरी शरद पवार हे सत्तेत एक प्रकारे सामील असल्याचा आरोप आहे. काहीही करा पण ओबीसींचं आरक्षण संपवू नका, असं देखील हाके या ठिकाणी म्हणालेले आहेत. आता मुद्दा हा आहे, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा तो हाच
की या सगळ्या गोष्टींना जरांगेंनी काय उत्तर दिलं. खरं तर जरांगेंनी त्यांच्या गावरान शैलीत, गावरान भाषेत यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आणि चित्रा वाघ यांचा देखील समाचार घेतला. आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस, येतो मुंबईला या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. तर लईच माझ्या मागे लागलीस तर सगळंच गबाळ उचलीन असं चित्रा वाघ यांना सुनावलं. त्यामुळे जरांगे विरुद्ध भाजप असा वाद आता पुन्हा रंगलाय. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईंबद्दल अपशब्द वापरल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी घातलेली नाही, मी त्यांच्या आईवर काहीच बोललोच नाही आणि ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो, कारण आमच्याही आई बहिणी रात्रंदिवस राबतात, त्यांची लेकरं फाशी घेतात. तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला जरा, तिच्या लेकरांना आरक्षण द्या. कोण बाई बोलली तेव्हा तिला आमची आई दिसली नाही का? तेव्हा ती कुठं होती? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा कुठं काही ती मेली होती? आमच्या 3-4 वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेव्हा झोपली होती का तू? तेव्हा तुला आमची आई दिसली नाही का? तेव्हा जात जागी झाली नाही का? कुणाची खेटर चाटतेस? तू बाई आहेस तर आमच्याकडे ही बाया आहेत आणि लईच माझ्या मागे लागलीस तर सगळंच गबाळ उचलीन. तुझी माहिती संध्याकाळपर्यंत माझ्याकडे येईल. त्याच्या आईची तुला लई मया आली असेल, तुला आमदार खासदार व्हायचं असेल, पण आमची पोरं फाशी घेतायत, कशाचा इशू करू नका या शब्दात जरांगेंनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र डागलं. फाटक्या कपड्यातील असेल तरी ती आमची आहे, नाटकं करतोय काय? सोशल मीडियावर टाकलं काय मुख्यमंत्र्यांनी? लय लागलंय काय? तुझी आई तुला प्रिय आहे तशी आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस, येतो मुंबईला. जरांगेंनी मुख्यमंत्री चित्रा वाघ यांच्यावर केलेल्या या टीकेला अजून चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही. मात्र या निमित्तानं जरांगे पाटील आणि भाजप यांच्यात संघर्ष पुन्हा एकदा उफाळणार हे नक्की आहे. आता आज सकाळी जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा देत आंदोलक मोहीम सुरू केली. त्यांनी स्पष्टपणे सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण याची व्याख्याच सांगितली. मनोज जरांगे म्हणाले, 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचण्यासाठी अंतरवालीपासून मार्गक्रमण सुरू होणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीपासून निघून पैठण, शेवगाव, कल्याण फाटा, आळे फाटा, शिवनेरीपर्यंत जाऊ. त्या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर जुन्नरच्या तालुक्यातलं किल्ले शिवनेरी जे आहे तिथं आम्ही मुक्काम करू, छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊ आणि मग तिथून 28 ऑगस्टला चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर असा मार्गक्रमण करत रात्री आझाद मैदानावर पोहोचू. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरू होईल, एवढं त्यांनी स्पष्ट केलं. आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या मुख्य मागण्या देखील पुन्हा एकदा त्या सांगितल्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असं समजून त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. त्यांनी सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट बजावलं की भाड्यानं घर देण्याऐवजी हक्काची जमीन द्यावी. त्यांचं म्हणणं आहे, सगळे सोयरीची अधिसूचना काढली गेली होती पण ती अंमलात आणली गेली नाही. 2012च्या कायद्यात सुधारणा करून 6 महिन्यांचा कालावधी दिला गेला, पण आता 1.5 वर्ष झालं. इतका संयम बाळगूनही आता काही हाती आलं नाही, म्हणून एकदा पुन्हा समाजानं आंदोलन सुरू केलंय. यानंतर मनोज जरांगेंनी सगळे सोयरीची व्याख्या देखील स्पष्ट केली. पिढ्यानपिढ्या पारंपरिक लग्नानुसार जुळणारे जोडपी म्हणजे सोयरे. ज्याची कुणबी नोंद उपलब्ध आहे त्या सगळे सोयरे मानलं जातं. 1967 मध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देताना 180 जातींना पोटजात, उपजात यांसह समाविष्ट केलं होतं, जे आता 350 ते 400 जातींपर्यंत वाढलं गेलंय. त्यांनी सवालच केला, ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांचा पोटजात, उपजात समावेश न करता कायद्याचं नाव बदलणं योग्य आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला. राज्य आणि मराठा समाजाच्या हितासाठी योग्य ती पावलं उचलली जातील. त्यांनी सांगितलं की सरकार आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये, कारण राज्यासाठी आणि देशासाठी ती लाजिरवाणी ठरेल.
पुन्हा एकदा सांगतो, सगळे सोयरेचा समावेश पोटजात उपजात यांसह केला जावा आणि सरकारनं मराठा समाजाच्या हक्काची जमीन द्यायला हवी. त्यांची प्रमुख मागणी त्यांनी पुन्हा एकदा सांगितली, मराठा कुणबी एकच याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्यामुळं या मागणीशिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा. गेल्या 13 महिन्यांपासून नुसताच अभ्यास सुरू आहे सांगतात. आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेट सुद्धा लागू करून हवंय. सरकारनं मराठ्यांचा विषय समजून घ्यावा. 10% दिलेलं आरक्षण कधीही जाऊ शकतं. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्यानं घरं नको. आमच्या 150 वर्षांपूर्वीच्या नोंदी आहेत. सगळे सोयरीची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी केली नाही. तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्यांसाठी अंमलबजावणीचा वेळ द्या. आता 1.5 वर्ष झालं. हरकती मागून छाननी झाली. छाननी करून दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष उलटलं, पण इतका कोणताही समाज आता थांबू शकत नाही. त्यामुळं आम्हाला आंदोलन करावंच लागेल. एकंदरीत या सगळ्या प्रकारचा विचार जर आता आपण या ठिकाणी पाहिला तर हे स्पष्ट आहे की आता जरांगे आक्रमक भूमिका आहेत. मुळातच मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जे व्यक्तिमत्व घरोघरी पोहोचलं ते म्हणजे मनोज जरांगे. अंतरवाली सराटीतलं 29 ऑगस्ट 2023चं आंदोलन आणि या 29 ऑगस्टला आंदोलन होतंय आझाद मैदानावर बरोबर 2 वर्षांनी. खरं तर सुरुवातीला फार मोठं नसलेलं जे अंतरवाली सराटीचं आंदोलन होतं, त्यानंतर मात्र या आंदोलनानं असं स्वरूप धारण केलं. अनेकदा सरकारशी चर्चा झाल्या, GR निघाले, पुन्हा आंदोलनं, मग मुंबई दौरा, असं बरंच काही घडलं. याच मनोज जरांगे पाटलांनी आपलं पहिलं वैलं उपोषण अंबड तालुक्यातल्या शहागड या ठिकाणी केलं होतं. त्या ठिकाणी उड्डाण पुलावरच मनोज जरांगेंनी उपोषण सुरुवात केली होती. ते आंदोलन जवळपास 6 दिवस चाललं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मराठा आरक्षणासाठी देखील आपल्याला हाच मार्ग अवलंबावा लागेल. तिकडे आरक्षणाचा मुद्दा हा समाजाचा ऐरणीवर आला होता आणि त्यावेळी अनेकांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं ही आंदोलनाची भूमिका पार पाडली जात होती. पण जरांगेंच्या हे लक्षात आलं की आता भव्य असा मोर्चा काढायला पाहिजे. शेवटी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर मोर्चा काढला आणि तो मोर्चा पहिला मोर्चा होता जो 40,000 होता. त्यानंतर मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीतील आमरण उपोषण थांबवलं गेलं. राज्य सरकारनं त्यांना आश्वासन दिलं, मराठा समाजात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळवणं शक्य होईल. पण 27 जानेवारी 2024 आपल्याला आठवत असेल, सगळा महाराष्ट्र व्यापला होता. मनोज जरांगे आणि मराठे आंदोलक सगळे मुंबईकडे कूच करत होते आणि वाशी या ठिकाणी त्या ठिकाणी एक तोडगा निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी एकत्रितपणे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे यांनी शासनादेश आणि पत्र जरांगेंना सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडलं. पुढे 20 फेब्रुवारी 2024 ही तारीख उजाडली. महाराष्ट्रात मराठा समाजाला राज्य सरकारनं आरक्षण जाहीर करण्याची ही तिसरी वेळ होती. 20 फेब्रुवारीला राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर केलं. यानंतर शासन निर्णय जारी झाला 26 फेब्रुवारी 2024 आणि राज्यात सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर झालं. आता सवाल आणि प्रश्न हाच आहे की पुन्हा एकदा जरांगेंच्या मागण्या आणि पुन्हा एकदा मराठा आंदोलक रस्त्यावर. जी वाशीपर्यंतची लढाई लढून माघारी फिरले होते ते आंदोलक आणि जरांगे आता ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. आता ते आझाद मैदान गाठणारच याच भूमिकेत अंतरवाली सराटीतून 27 ऑगस्टला निघणार आहेत. याच दिवशी महाराष्ट्रात गणपती देखील बसणार आहेत. तिकडं लक्ष्मण हाकेंनी इशारा दिलाय, जरांगेंचा गणपती आम्ही मधल्यामध्येच विसर्जित करू, मुंबईपर्यंत पोहोचवणार नाही. आता जरांगेंनी एकवटलेला जो सगळा समाज आहे, हे सगळे एकत्र आलेले मराठा बांधव आहेत. हे मात्र ज्या अर्थी 27 ऑगस्टला गणेशोत्सव असताना सुद्धा त्यांच्यासोबत जायला निघालेत, याचाच अर्थ आरक्षणाचा गणपती ते देखील बसवल्याशिवाय राहणार नाहीत असंच यातून स्पष्ट होतंय. एकंदरीतच काय की आता जरांगे मागे हटणार नाहीत, कारण की आता त्यांनी
अत्यंत संयम जो काही इतक्या महिन्यांमध्ये वर्षभरात बाळगला होता, तो संयम आता कुठेतरी संपलेला आहे हेच याच्यातून दिसून येतं. भले आता जरांगे मराठी आंदोलक एकत्र येऊन आझाद मैदानावर जातील, आंदोलनाला बसतील, पण तरी देखील त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार आपली भूमिका मांडणार का? कारण मराठा कुणबी एकच आहेत, अंमलबजावणी करा. सगळे सोयरेची या अध्यादेशाची अंमलबजावणी करा. या सगळ्या प्रमुख मागण्या सातारा, बॉम्बे, हैदराबाद गॅझेट लागू करा. या सगळ्या प्रमुख मागण्यांमध्ये सरकारला आता विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कारण 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं असं स्वतः जरांगेंनी स्पष्ट केलं असल्यानं जरांगेंना आरक्षण हवंय ते ओबीसीतून, ओबीसी या प्रवर्गातून, आणि ते आरक्षण मिळवल्याशिवाय मी आता माघारी फिरणार नाही असा जणू निर्धारच त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता सरकारला आजचा दिवस तर गेलाच, उरला उद्याचा एकच दिवस आहे. सरकारनं उद्याच्या दिवशी तरी किमान यावर तोडगा काढावा, नाहीतर मराठ्यांचं वादळ मराठवाड्यातून मुंबईमध्ये पोचायला वेळ लागणार नाही. एक मराठा लाख मराठा ही घोषणा आता 2 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात घुमणार आहे आणि जरांगे वर्सेस सरकार हे मात्र चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.